पूर्व नगर सेवक वनराज आंदेकर की हत्या का बदला लेने के सिलसिले में आंदेकर गैंग द्वारा पुणे में एक बार फिर हिंसा की घटना को अंजाम दिया गया है। दिन दहाड़े गोलीबारी और कोयते से हमले की वारदात हुई है। वनराज आंदेकर हत्या मामले के आरोपी के भाई पर 4 हमलावरों ने मिलकर जानलेवा हमला किया। घायल युवक का नाम अक्षय बापू मस्के उर्फ बाला, उम्र 26 वर्ष बताया जा रहा है। यह घटना 20 मई बुधवार सुबह करीब 10:30 बजे संभाजीनगर इलाके के संविधान चौक पर हुई। बाइक पर आए 4 हमलावरों ने अक्षय मस्के पर एक के बाद एक 3 गोलियां चलाई, जिनमें से एक गोली उसे लग गई। इसके बाद हमलावरों ने उस पर कोयते से भी हमला किया और मौके से फरार हो गए। घायल अक्षय मस्के का इलाज भारतीय हॉस्पिटल में चल रहा है और उसकी हालत गंभीर बताई जा रही है। इससे पहले आयुष कोमकर की हत्या और एक अन्य आरोपी के रिक्शा चालक भाई की हत्या की घटनाएं भी सामने आ चुकी है। लगातार हो रही इन घटनाओं से पुणे में कानून व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। आंदेकर हत्याकांड में पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। शाहू बँक चौक येथे अक्षय बाळू मस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे, त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहेत। यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोयत्याने वार सुद्धा झालेला आहे। जो जखमी आहे त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आहे। त्याच्यावर आता उपचार चालू आहेत। आमचे ॲडिशनल सीपी क्राईम, डीसीपी क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स, तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथले आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा डीबी स्टाफ वगैरे ह्या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे। परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच आमचा हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपी सुद्धा अटक केले जातील। सर, कोण होता अक्षय आणि काय त्याचं बॅकग्राऊंड होतं, कशातून? अक्षय बाळू मस्के सध्या आमचे जे माहिती आहे ते तर रिक्षा चालक होते। मोटिव्ह सांगणे हे फार लवकर होईल। मोटिव्हचा पण आम्ही शोध घेणारच आहे। त्यासाठी आरोपी मिळायला लागतील। खात्रीशीर आरोपी आम्हाला हे आज लवकरात लवकर मिळतील। मोटिव्ह सांगणे आता सध्या आम्हाला सांगता येणार नाही। खात्रीशीर आमचा शोध चालू आहे, त्याबाबत आरोपी मिळतील, त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल। जो मयत आहे त्याच्यावर पार्श्वभूमी नाही आहे। आरोपी शोध झाल्यावर त्यांचंही कळून जाईल, पण मयत आहे त्याच्यावर तर कुठली गुन्हेगार पार्श्वभूमी आता सध्या दिसून येत नाही। सर, आम्हाला किती आरोपी होते आणि वय किती आरोपी? एक 3 ते 4 लोक आहेत। आरोपीचं वय निष्पन्न नाही आहे। 3 ते 4 आरोपी ते आयडेंटिफाय होतील, त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल देऊ। सध्या मोटिव्ह आपल्याला काही क्लिअर नाही आहे। ज्यावेळी ते आयडेंटिफाय होतील त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल परत एकदा हे करू। साधारण 25 होता असं दिसतं। टोळी उद्योगने हे करण्यासाठी आपल्याला डिटेक्ट व्हायला लागेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला हे डिटेल सांगू। थँक्यू। ह्याच्यात अपेक्षित ठरलं असं म्हणता येणार नाही। आपल्याला मोटिव्ह ठरणारच कळेल, ते आरोपी अटक झाल्यावर हे कळेल। सर, एवढ्या बालाजीनगर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी 4 आरोपी कोयत्याने बंदूक घेऊन येतात, एका व्यक्तीवर वार करतात, गोळीबार करतात, पुणे पोलिसांचा अपयशच म्हणावं लागेल। जर डिटेक्ट नाही झाला आणि अटक नाही केलं तर आपल्याला म्हणता येईल, परंतु आम्हाला खात्री आहे की ते डिटेक्ट होईल।